हॅलो यूट्यूबकर, कशा आहात तुम्ही? मी प्रेरणा. आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत होतो. आज की नाही मी एक आगळा वेगळा म्हणजे तोंडली भात करणार आहे आणि टोमॅटोचं सार. त्याला काय काय लागतं ते आपण पाहूया किचन मध्ये. चला तर किचन. प्रथम आपण तोंडली भात करणार आहे. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं बघा. बासमती तांदूळ तोंडली घेतली आहे, मीठ, नंतर सुकं खोबरं, नंतर ओली मिरची, धणे, हळद, नंतर काजू, नंतर हा खडा मसाला म्हणजे लवंग, दालचिनी वगैरे सगळं आहे, जिरं, राई आणि हिंग आणि तमालपत्र. एवढं साहित्य लागणार आणि पाणी आणि तेल. प्रथम आपल्याला थोडंसं वाटण करायचं आहे भातासाठी. तर त्याच्यासाठी हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं. हे बघा, खोबरं भाजून झालंय. त्यातच जिरं घालायचं, धणे घालायचे आणि हे खडा मसाला घेतलाय. लवंग, दालचिनी, नंतर मिरी आणि जायपत्री असं हे घेतलेलं आहे. हे सगळं भाजायचं आहे. आपण गोडा मसाला पण घालू शकतो, पण हा ताजा मसाल्याने भाताला एक वेगळीच चव येते, म्हणून हे करायचं. हे बघा, मसाल्याचा खूपच छान सुगंध येतोय. हे आता हे सगळं गोल्डन ब्राऊन होईल असं हे भाजून घ्यायचं आणि मग तुम्हाला दळून आणते. हे बघा, झालेलं आहे. आता हे चांगलं बारीक करायचं म्हणजे पावडर करायची. थंड झाल्यावर गॅस बंद करते मी. हे पावडर करून आणते. हे बघा, वाटून आणलंय म्हणजे हे गोडा मसाला सारखंच असतं. तर आता कढई ठेवलेली आहे, तेल गरम करते. हे बघा, थोडं तेल आणि थोडं तूप घातलेलं आहे. हे बघा, गरम झालं. आता मोहरी घालते. मोहरी तडतडली की हा तमालपत्र घालते, ओली मिरची, थोडा हिंग, हे काजू, चांगले खरपूस करायचे. नंतर तोंडली घालायची. त्यात थोडी हळद, थोडं मीठ आणि थोडी खरपूस तोंडली तळून घ्यायची. हे बघा, तोंडली चांगली झालेली आहे. यातच हे धुवून थोडेसे हे करून हळकवलेले असे हे तांदूळ घालायचे. त्यातच हा जो मसाला वाटून आणला होता ना, तो मसाला घालायचा. चांगलं परतवायचं आणि 1 वाटी तांदूळ आहे, त्यात डबल पाणी घ्यायचं. डबल पाणी मी उकळत ठेवलेलं आहे. हे बघा, हे झालेलं आहे. आता याच्यात आपण पाणी घालूया. गॅस बारीक करते. झाकण ठेवते आणि 15 मिनिटं शिजू दे की आपला भात तयार होईल. A few inches later. हा, वा वा वा, काय सुगंध सुटलाय. तर वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. भात आपला तयार. आता टोमॅटोचं सार दाखवते. हे बघा, पाहिलं, छान झालंय ना. टोमॅटोचं सार, टोमॅटो, नंतर मीठ, हिंग, कोथिंबीर, खोबरं, राई, जिरं, कढीपत्ता, लाल तिखट, हळद, मीठ आणि तेल एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे. हे बघा, टोमॅटोचं सार करायचंय. प्रथम कच्चेच घेतलेत, कच्चे टोमॅटो.
थोडं खोबरं, थोडी हळद आणि तिखट. ह्याच्यात लसूण पण घालतात, पण मी आज लसूण घातली नाही. तर हे सगळं मी वाटून आणते. हे बघा वाटून आणले. तेल तापलेलं आहे. त्याच्यात आपण मोहरी घालूया. मोहरी तडतडली की जिरं घालूया, कढीपत्ता, हिंग आणि हे वाटण टाकूया. किती पातळ पाहिजे तेवढं घ्यायचं. हे बघा जरा चांगली उकाळी येऊ दे. मीठ घालते थोडं आणि चांगलं उकळू दे. आणि वरून कोथिंबीर. एक 5 मिनिटं लागतील. हे आपलं हे टोमॅटोचं सार तयार. हे बघा चांगलं उकळलंय. टोमॅटोचं सार एकदम छान झालंय. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. तोंडली भाताची थाळी तयार आहे. हे बघा लिंबू, लोणचं, कोशिंबीर, काकडीची, टोमॅटोचं सार, अळूवडी, कोथिंबीर वडी आणि मेन म्हणजे तोंडली भात. या जेवायला. सुगंध तर खूपच छान सुटलाय. माझा व्हिडिओ तुम्ही पाहिलात ना? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.